आहे मोठा मोठा आहे. तर बघा मित्रांनो, आजचा ही शिकार आहे आपली. नमस्कार भावांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण करणार आहोत फिशिंग. आणि आज आपण दानव्यावरती फिशिंग करणार आहे. आणि आज मी सकाळी मित्रांनो गेलो होतो दानवे काढायला 7 वाजता बिना आंघोळीचं. न आंघोळ करता गेलो आणि त्याच्यानंतर दानवं काढलीत. मी काढल्यानंतर मी आलो घरी, आंघोळ केली, थोडं खाल्लं आणि आलो मी परत आता आपल्या स्पॉटवरती. मी तुम्हाला दाखवतो आज मी कोणत्या प्रकारे फिशिंग करणार आहे. लमडरवरतीच करायची आपल्याला फिशिंग. आणि आज मी मित्रांनो पायात चप्पल घालून आलो आहे, पण इथं काय आपल्याला मला नाही वाटत की इथं चप्पल चालेल. तर मी चप्पल आपल्या तिथं जागेवरती काढलेली आहे. आणि ही बघा आपली जागा. तर मित्रांनो इथं आपल्याला बसता पण येत नाही, म्हणताना मी घरी स्टूल होता आपला फिशिंगचा, तो मी घेऊन आलो. ते आपले 3 सेटअप आहेत. हे 3 सेटअप आणि एक सेटअप मी मित्रांनो हातातच धरणार आहे, कारण का हातात पण आपल्याला चाल कळते आहे का नाही बघण्यासाठी. कारण पावसाळ्यात जरा वेगळ्या प्रकारचा मासा चाल करतो, त्याच्यासाठी आज आपण इथं फिशिंग करणार आहे. तर आता आपण तुम्हाला कोणत्या प्रकारचे मी सेटअप टाकणार आहे हे दाखवतो आणि हुक दाखवतो. बघा मित्रांनो, हे शीस आहे, 5 ग्रॅमचा आहे बहुतेक, मला वाटतं 5 ते 10 ग्रॅमचा असेल, मला काय एवढं एक्झॅक्टली माहीत नाही. आणि हा आपला हुक आहे बघा, एवढी साईज आहे. त्याला आमच्या भागात याला इथं अर्धा जिरो म्हणतात. आणि ते सगळं झालं, पण ह्याच्यातून दानवे आपल्या पिशवीतून बाहेर पडतात. जो पहिला बाहेर आला आपण त्यालाच लावा, त्याला जास्त गडबड लागले, तूच जा पहिला. अशा प्रकारे थोडीशी हालचाल व्हायला पाहिजे मित्रांनो दानव्याची. अजून एक ठिकाणी लाव. दानवे आज मोठे मोठे सापडलेत आपल्याला. अशा प्रकारचे आपल्याला 3-4 सेटअप करायचे आहेत. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा हा दानवा केवढा, भरपूर मोठा आहे दानवा. अशा प्रकारे लावून अशी ठेवायची. आता मी तुम्हाला टाकून दाखवतो पाण्यात. पहिला दानवे व्यवस्थित ठेवतो, कारण हे मिळत नाहीत मित्रांनो. त्याला काढायला सकाळचं बिना आंघोळीचं जायला लागते. घुमरू लागले, त्याच्याशिवाय काय कळणार आहे. हे बघा मस्त साईज आहे. गेमला कसं चार्जिंग पण आहे.
झाली आपली. इथे ठेव जवळच आपल्या. लगेच सेवा आहे वाटतं पुढं. मोठा मोठा आहे. कॅमेरा बघा मित्रांनो कसं आहे. कुठला येऊ शिंगाडा शिंगाडा आरामात. हे बघा मित्रांनो मस्त साईज मध्ये घ्यावला आपल्याला. केवढा धरलाय मोठा पाया तुझ्या वेळ अडकला. नाही मी तराला धरला ते संतोष इकडनं चुकून गेला नाही मच्छा आली देवळा नाही आत्ता जे आले आई की मित्रांनो ही आजची शिकार आहे बघा. आणि 4 नग लागलेत आपल्याला. हे लहान आहे आणि हा मोठा आहे. आणि आता आपण याची करणार आहे रेसिपी. तर मासे आता तोडून घेतो मी. बघा मित्रांनो आपले मासे धुवून झालेले आहेत. आता बनवूया रेसिपी. मित्रांनो आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे. आणि
हे आपले मासे आहेत एवढे. आणि त्याला लागणारं मटेरियल बघा, लिंबू 4 आणि हे मीठ आहे, हे लाल तिखट, जिंजर गार्लिक पेस्ट आणि हा 65चा मसाला मित्रांनो. आता मी काय काय करतोय बघा. आलं लसूणच्या 3 पुढे द्या. हा 65 मसाला आहे. हे तिखट पूड आहे, चवीनुसार आपण वापरायचा. मित्रांनो थोडं तेल टाकतोय मी. तर मित्रांनो आपले हे आता हे मासे सगळे कोट करून झालेले आहेत आणि आता कमीत कमी 15 मिनटं आपल्याला हे मासे मॅरिनेशन करायचे. तर मित्रांनो आपले मासे सगळे मॅरिनेट झालेले आहेत आणि तेल पण तापले आपलं. आणि आता आपण सोडणार आहे ह्याच्यात. हाच पहिला खायचं रे फिश. जवळ घे. तू बोलायचं नाही बाळा. मित्रांनो आपला मासा झालेला आहे आता रेडी. आणि आता आमचा अन्वेष सांगेल कसा झालाय. जरा तोडतो. हो काय माहिती खा. कसा झाला बाळा? कसा झालाय? चांगला चांगला का सांग. चांगला का सांग तिथं समोर. हा मस्त आहे म्हणते. मस्त आहे. मग कॅमेरा जोरात चांगला जोरात. बाळा. हा मग अजून पाहिजे. मस्त आहे म्हणते. खा. म्हण की मस्त आहे. छान आहे. बोल की छान आहे म्हणून. मस्त आहे जा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.